वाकायलेलं आहे. सार्थक बुक आवाज आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आणि ब्लॉगला स्टार्टिंग करतो. कशा आहात? मजेत ना? मजेत असेल पाहिजेत. एकदम सकाळची पारी उठायचं, आंघोळ करायची, मस्त राहायचं एकदम फ्रेशमध्ये. रोज कामधंदा करायचं, घरी बसायचं नाही अजिबात. आज मित्रांनो, आज आहे स्वातंत्र्य दिन, म्हणजे 15 ऑगस्ट, आणि माझा बड्डे पण असतो आजच्या दिवशी. म्हणजे मी 2004 मधला आहे तसं. त्यालाच मित्रांनो, आता इथं पाहू शकता, इथं गाय बांधली, इथं म्हैस बांधली, इथे चंपी झोपली आमची. अय चंपे बोला. हा हाय हाय. आणि इथं हे आमचं कुत्रं. अजून 2 कुत्रे आमचे गायब झालेत वाटतं, कुठेतरी गेले असतील फिरायला. रानात झोपलीत. वातावरण सगळं म्हणजे असं आभाळच झालंय, सगळं आभाळ आल्यागत. पाऊस काही येत नाही. आपण आजचा दिवस कसा जातोय कसा नाही, तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतोय काय नाही. केली मित्रांनो आपल्या घरात भेंडीची भाजी. ते मसाला हे झाल्यामुळे जास्त त्रास होतोय. चहा कारला ठसका लागतोय. काय काय पाहिजे, काय पाहिजे आई टोम्या? तर मित्रांनो, आज बड्डे असल्यामुळं लई मॅसेज येते. म्हणजे जेवढे ओळखीचे तेवढेच मॅसेज टाकतात, लई नाही आहेत. मी मापात बोलतोय. म्हणजे बड्डेचे विषय ते सगळे टाकतात. आपण टाकले तर आपल्याला लोक टाकतात, एवढं मला लक्षात आहे. नाही तर लोक टाकत नाहीत. लगे का म्हणतात की बाबा त्यांनी टाकले होते का, मी टाकायला. हां, तू टाकली का मला विश? बड्डेची विश केली का? हां, केली का? हो हां. तर मित्रांनो, आता आम्ही दुकानावर आलेलो आहे. आता दुकान चालू केलेलं आहे. इथं शाळा असल्यामुळे इथं 15 ऑगस्टला इथं पाहू शकता भरपूर गर्दी आहे आता इथं. आणि क्रेटा गाडी आपल्याकडे धुवायला आली नाही का, आणि या गाडी बघा काय लिहिलं आहे, सार्थक बुक आवाज आहे. कसे कसे लोक रहते. तर मित्रांनो, आजचा दिवस कसा गेला काही समजलंच नाही. तर आता मी चाललोय घरी. तिकडं पाहू शकता मटेरियल घेतलंय, आणि तिकडं मम्मी गेली दुकानात. जाऊ घरी, परत दुकानावर यायची. तर मित्रांनो, आता वॉशिंग सेंटरवरती वाजले संध्याकाळचे 7, आणि आता पाहू शकता आपल्याकडं माझी माझ्या भावाची सिस्टीम पाहायला पोरं पुण्यावरून आलेले आहेत. पोरं पाहू शकता, ही त्यांची शिफ्ट गाडी. पुण्याहून पोरं आलेत फक्त सिस्टीम पाहायसाठी. नका किती लागली माहिती सरक. नमस्कार मित्रांनो, आता मी आलो घरी. तर मित्रांनो, आता मी घरी आलोय आणि जेवाय बसलोय. आत्ता वाजले संध्याकाळचे 10:15, आणि आज माझा बड्डे होता, त्यामुळे मी गावात गेलतो. एका मित्राने केक आणला होता, तो कट केला. परत त्यांनी हॉटेलला जेवण चारलं, पण मी काय पोट भरून जेवलो नाही. म्हणलं ते खर्च करतो, त्यामुळे लिमिटमध्ये. म्हणजे एका दुसऱ्या मित्राची पण फॅमिली होती, त्यांच्यासोबतच जेवलो. परत एक दुसऱ्या मित्राने एक केक आणला, तो पण कापला. ते थोडा शूट केला आहे मी, तो दाखवतो मी व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही पाहिला पण असेल. आणि थंबनेलवरनं पण समजू शकता की
बड्डे सेलिब्रेशन झालं आहे. मी छोटासा बड्डे केला आणि घरी येऊन बघा आता जेवाय बसतोय. पनीरची भाजी आहे घरी आणि हॉटेलला पण पनीरचीच भाजी खाल्ली होती.